नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मी असिस्टंट प्रोफेसर सोनाली महेंद्र राऊत तुमच्यासाठी खास घेऊन आली आहेत ई कॉमर्स रिलेटेड व्हिडिओ की जे तुम्हाला झिरो टू हिरो बनण्याची नवीन संधी मिळण्यासाठीचा हा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत RNC बिटको RNC आर्ट्स JDB कॉमर्स आणि NSC सायन्स कॉलेज नाशिक रोड यांच्या वतीने आणि कॉमर्स फॅकल्टीच्या वतीने हा एक करण्यात आलेला छोटासा प्रयत्न. सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही BCom आणि MCom झाल्यानंतर पुढे काय करायचे किंवा कुठल्याही विषयातील PG नंतर पुढे काय करायचे हा सर्वांनाच असलेला प्रश्न असतो. त्यातले काही विद्यार्थी ऑलरेडी कुठेतरी एक छोटा मोठा जॉब बघत असतात किंवा लागलेले असतात. मात्र काहींना अजूनही लक्षात आलेले नसते की आपण काय करायचे, कुठले वर्क करायचे किंवा कुठले काम करायचे. त्यांच्यासाठी हा ऑनलाईन नवीन व्यवसाय करण्याची ही एक संधी त्यांच्या समोर आहे की झिरो टू हिरो आजच तुमचा ई कॉमर्स व्यवसाय सुरू करा आणि नवीन संधी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वीकारा. नवीन ई कॉमर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय विकायचं आहे हे ठरवून उत्पादने मात्र निवडावे लागतील. त्यासाठी व्यवसायाचे नाव तुम्हाला घ्यावे लागेल, व्यवसायाचे नोंदणी करावी लागेल, व्यवसायासाठी परवाने मिळवावे लागतील. तसेच वेबसाईट तयार करून त्याची जाहिरात देखील करावी लागेल. तुम्हाला स्वतःची वेबसाईट त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची वेबसाईट तयार करावी लागेल. तुम्ही स्वतःच्या वेबसाईट बरोबर किंवा Amazon सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर किंवा मार्केट प्लेसमध्ये तुम्ही स्वतःचा प्रोडक्ट लॉन्च करू शकता किंवा सामील करू शकता किंवा कमी गुंतवणुकीसाठी ड्रॉप शिपिंग सारखे पर्याय देखील तुम्ही निवडू शकता. सर्वप्रथम आपण ई कॉमर्स म्हणजे काय सर्वात अगोदर हे पाहूया. व्हॉट इज ई कॉमर्स? ई कॉमर्स म्हणजे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक नेटवर्कचा वापर करून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे होय. यामध्ये ऑनलाईन पेमेंट करणे, निधी किंवा डेटाचे हस्तांतरण करणे याचा देखील समावेश होतो. त्यामुळे ग्राहक आणि व्यवसायांना सोयीस्करपणे व्यवसाय करता येतो. Amazon, फ्लिपकार्ट, शॉपिफाय, eBay, मिंत्रा, क्विकर आणि OLX यासारखी प्लॅटफॉर्म ही ई कॉमर्सची उत्तम उदाहरणे तुमच्या समोर नक्कीच दिसतात. त्यानंतर आपण ई कॉमर्स नंतर व्हाय स्टार्ट अँड ई कॉमर्स बिझनेस म्हणजे ई कॉमर्स व्यवसाय आपल्याला का स्टार्ट करायचा आहे, का व्यवसाय सुरू करायचा आहे. तर फर्स्ट म्हणजे लो इन्व्हेस्टमेंट कम्पेअर टू फिजिकल शॉप. प्रत्यक्ष खरेदीच्या तुलनेत तुम्हाला कमी गुंतवणूक याच्यासाठी करावी लागते आणि त्याच्यासाठी फिजिकल शॉप ओपन करण्याची तुम्हाला गरज नसते, तर ती ऑनलाईनच तुमची शॉप ओपनिंग होत असते. सेकंड म्हणजे तुमची वाईड कस्टमर रीच लोकल प्लस ग्लोबल म्हणजे ग्राहकांची विस्तृत पोहोच असते. तुम्ही लोकल सोबतच तुम्ही ग्लोबली ग्राहक तुमचे कंझ्युमर देखील अडॉप्ट करू शकतात. 24/7 तुमची अवेलेबिलिटी तिथे असते. ऑनलाईन खरेदी करण्याची तुमची मागणी वाढते म्हणजे तुमची ग्रोईंग डिमांड फॉर ऑनलाईन शॉपिंग. तुमची ती फास्टर प्रोसेस असते. परवडणारी मार्केटिंग म्हणजे अफोर्डेबल तुमची मार्केटिंग असते. त्याचबरोबर इन्क्रीज सेल आणि कस्टमर बेस. तुमची ऑनलाईन शॉपिंगमुळे तुमची सेल ही इन्क्रीज होत असते आणि तुमची ग्राहकांची संख्या ही दिवसेंदिवस नक्कीच वाढत असते जर तुम्ही त्यांना चांगले प्रोडक्ट प्रोव्हाइड करत असाल तर. त्यानंतर आपण बघणार आहोत की टाइप्स ऑफ ई कॉमर्स मॉडेल म्हणजे ई कॉमर्सचा व्यवसाय करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स दिलेले की तुम्ही कुठल्या टाइप्सचा यूज करून तुम्ही ई कॉमर्स व्यवसाय करू शकता. तर पहिला टाइप्स आहे बिझनेस टू कस्टमर म्हणजेच बिझनेस टू कंझ्युमर म्हणजेच व्यावसायिकांनी थेट अंतिम ग्राहकांना उत्पादन किंवा सेवांची विक्री करणे होय. यामध्ये घाऊक विक्रेते किंवा किरकोळ विक्रेते किंवा इतर मध्यस्थांना वगळले तर अनेकदा ऑनलाईन ई कॉमर्स किंवा प्रत्यक्ष दुकानातून हे व्यवहार केले जातात. Amazon, नेटफ्लिक्स आणि स्टारबक्स सारख्या कंपन्या B2C ची व्यावसायिकांची काही उदाहरणे आहेत जे वैयक्तिक ग्राहकांना थेट सेवा पुरवतात म्हणजे प्रत्यक्ष सेवा पुरवतात. ज्याच्यामध्ये रिटेलिंग किंवा होलसेलिंग हा किंवा मिड मीटर असा कुठलाही प्रकार याच्यामध्ये नसतो. तर डायरेक्ट म्हणजे ग्राहकांच्या हातामध्ये त्या वस्तू पुरविल्या जातात. सेकंड तुमचं आहे म्हणजे B2B बिझनेस टू बिझनेस. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजेच बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय. जेव्हा एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला ग्राहक म्हणून वस्तू किंवा सेवा विकतो याच्यामध्ये कच्चा माल पुरवणे, त्याच्यानंतर सेवा प्रदाते, जे तुमची उदाहरणार्थ औद्योगिक स्वच्छता वगैरे असते किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो. जेथे व्यवसाय एकमेकांशी व्यवहार करत असतात. व्यवसाय टू व्यवसाय ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून आधी आपण अलिबाबाचं देखील उदाहरण देऊ शकतो. त्यानंतर आहे थर्ड ऑप्शन आहे तुमचं C2C म्हणजे ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर ते कंझ्युमर असे एक मॉडेल आहे जिथे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला वस्तू किंवा सेवा थेट विकत असतो. या व्यवहारात विक्रेता आणि खरेदीदार दोघेही सामान्य ग्राहक असतात आणि ते एकमेकांकडनं खरेदी विक्री करत असतात. या व्यवहारांमध्ये ऑनलाईन लिलाव,
आणि प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो की जसे की ईबे आणि इत्से आणि OLX याचं देखील इथे एक उदाहरण सांगता येईल. त्यानंतर तुमचं फोर्थ मॉडेल आहे ते म्हणजे D2C म्हणजेच डायरेक्ट टू डायरेक्ट टू कस्टमर. यामध्ये थेट ग्राहकाला वस्तू विकणे, यामध्ये थेट विक्री किंवा डायरेक्ट टू कंझ्युमर यामध्ये म्हटलं जातं. त्यामध्ये उत्पादक किंवा कंपनी मध्यस्थ जसे की घाऊक विक्रेते किंवा किरकोळ विक्रेत्यांना टाळून थेट अंतिम ग्राहकांना त्यांची उत्पादनेही विकत असतात, म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर विकत असतात. यामध्ये आपण नेहमी असं बघतो की एखाद्या कपड्यांच्या ब्रँडच्या वेबसाईट वरून थेट ग्राहकाने शर्ट घेतला, साडी घेतला, मुलींनी मेकअप किट खरेदी करणे, हे डायरेक्ट टू कस्टमरचे उदाहरण आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या साईटवरनं Amazon म्हणा किंवा तुमची मिशो म्हणा किंवा मिंत्रा म्हणा किंवा बऱ्याच अशा साईट उपलब्ध आहेत किंवा फ्लिपकार्ट म्हणा, ऑनलाईन तुम्ही आता पर्चेसिंग करण्यासाठी, तुमची आवड बघण्यासाठी किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली की ती पटकन तुम्हाला बाईंग करण्यासाठी तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, बरोबर ना? आणि एक मुलींच्या साईडचं जरी उदाहरण घेतलं की तुम्हाला मुलींना जर मेकअप किट वगैरे खरेदी करायचं असेल तर प्रत्यक्षात आता एक फिजिकली दुकानात न जाता तुम्ही आता काय करता, ऑनलाईन त्या वस्तूंना पसंती देतात की जी तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये पण मिळते आणि त्वरित ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते. जसं की आपण थर्ड ऑप्शन बघितलं की ग्राहक ते ग्राहक म्हणजे कंझ्युमर ते कंझ्युमर, त्यामध्ये ईबे. ईबे ही एक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाजारपेठ आहे की जे ऑनलाईन मार्केट प्लेस आहे जिथे लोक वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करू शकतात. हे एक जागतिक व्यासपीठ असून लिलाव पद्धतीने येथे आत्ता खरेदी करा म्हणजे बाय इट नाऊ या पर्यायाने वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात. 1995 मध्ये पियरे ओमिडयार यांनी कंपनीची स्थापना केली आणि आज जगभरातील लाखो लोक याच्यावर खरेदी विक्री करतात. 190 हून अधिक बाजारपेठेंमध्ये आत्ताही ईबे ही कार्यरत आहे. त्याचप्रमाणे OLX तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. OLX हे ऑनलाईन क्लासिफाईड एक प्लॅटफॉर्म असून जिथे लोक स्वतःच्या जुन्या वस्तू एक विक्रीसाठी टाकतात किंवा खरेदी करू शकतात. तसंच नोकऱ्या किंवा सेवांसाठी जाहिरात देखील देऊ शकतात. जे काही वापरकर्ते आहे OLX बाय अँड सेल नेव्हर यू हे ऍप वापरून वेबसाईटला भेट देऊन आपल्या आसपासच्या वापरलेल्या वस्तू तेथे शोधतात. OLX हे सेकंड हँड वस्तूंसाठीचे एक मोठे बाजारपेठ आहे. हे लक्षात घ्यायला हवे की बऱ्याच तुम्ही किंवा माझ्यासारख्यांनी आपल्याला जर एखादी वस्तू, आपली समजा एक स्कूटी घेऊया, बाईक घेऊया की ती जुनी झाली आहे, सेकंड हँड झालेली आहे ती आता, तर आपल्याला असं वाटतं की जुनी झाल्यानंतर ती आपण अगदीच भंगारमध्ये न जाता ती कुणाला तरी आपण विकूया, म्हणजे त्याचे एक दोन पैसे पण तुम्हाला मिळतील. OLXच्या माध्यमातून तुम्ही असे प्रोडक्ट तुम्ही तिथे विकू शकतात किंवा समोरच्याची वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकतात सेकंड हँड. म्हणून त्यांना असं म्हटलं जातं की OLX हे सेकंड हँड वस्तूंसाठीचे एक बाजारपेठ आहे जिथे लाखो सदस्य सहभागी होतात आणि विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कंपन्या थेट त्यांच्या वेबसाईट किंवा ऍप्सद्वारे ग्राहकांना वस्तूंची खरेदी विक्री करत असतात. नेक्स्ट आहे तुमचं स्टेप्स टू स्टार्ट युअर ई कॉमर्स बिझनेस. आता आपण आधी मॉडेल बघितले. मॉडेल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे मॉडेल सांगितले. आता ते मॉडेल बघितल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला व्यवसाय कसा सुरू करायचा, तुमचा ई कॉमर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी काही स्टेप्स दिलेल्या आहेत. चूज युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस, म्हणजे तुम्हाला ज्या व्यवसायाचे किंवा ज्या वस्तूचे उत्पादन करायचे आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे, आधी ते तुम्हाला नक्की करावं लागेल. आधी ते तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला ऍक्च्युअल कुठला बिझनेस करायचा आहे, कुठल्या वस्तूचा बिझनेस करायचा आहे, कुठली वस्तू तुम्हाला सेल करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बाजारपेठेचा अभ्यास म्हणजे तुम्हाला रिसर्च द मार्केट या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल की बाजारपेठेचा तुम्हाला रिसर्च करावा लागेल की सध्या लोकांना कुठल्या गोष्टी आवडत आहेत, कुठल्या वयाच्या, लिंगाच्या, कुठल्या धर्माच्या, कुठल्या लोकांना कुठली वस्तू जिचे डिमांड सध्या जास्त आहे आणि त्या वस्तूकडे लोकांचा कल आहे याचा तुम्हाला रिसर्च करावा लागेल की त्याची मार्केट प्राइस काय असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करून तुम्हाला तुमची वस्तू ठरवता येणार आहे. नंतर आहे तुमचे लक्षित ग्राहक निवडा की लोकांच्या गरजा, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्याशी त्या गोष्टीशी असलेली स्पर्धा, या सगळ्या गोष्टींचा तेथे अभ्यास करावा लागतो की तुम्हाला तुमचे टार्गेट कस्टमर, तुम्हाला जी काही वस्तूचा बिझनेस करायचा आहे, ज्या काही गोष्टीचा बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी असलेले टार्गेट कस्टमर, कुठले ग्राहक त्या गोष्टीला पसंती देतात, त्यांच्या आवडी-निवडी काय असणार आहे, त्याच्याशी रिलेटेड तुमची स्पर्धा काय असणार आहे, हे तुम्हाला इथे बघावे लागणार आहे. त्याचप्रमाणे
नेक्स्ट आहे तुमचं रजिस्टर युअर बिझनेस अँड लीगल फॉर्मॅलिटीज. म्हणजे जर तुम्ही तुमचा व्यवसाय काय करायचा, कुठे करायचा, तुमची मार्केट प्लेस काय असणार आहे, तुमचे टार्गेट कस्टमर काय असणार आहे, हे तुमचं सगळं सेट झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचा बिझनेस सेट करायचा असेल तर त्याच्यासाठी आणखी एक प्रोसेस आहे ती म्हणजे रजिस्टर युअर बिझनेस अँड लीगल फॉर्मॅलिटीज. तुम्हाला तुमचा बिझनेस हा नोंदणी करायचा आहे, त्याची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव लिहायचं आहे, तुमच्या बिझनेसची नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर तुमचं एक ऑनलाईन बिल्ड युअर ऑनलाईन स्टोअर तयार करा, म्हणजे एक स्वतःची ऑनलाईन वेबसाईट किंवा मार्केट प्लेस तयार करा की ज्याच्या माध्यमातून लोक तुमच्या त्या वेबसाईटला भेट देऊ शकतील, तुमची ती वेबसाईट सर्च करू शकतील आणि त्याच्या माध्यमातून लोक तुमच्या वस्तू खरेदी करू शकतील. नेक्स्ट आहे तुमचं की तुम्हाला बिल्डिंग युअर ऑनलाईन स्टोअर, म्हणजेच तुमचे ऑनलाईन स्वतःचे स्टोअर तयार करणे. जसे की एखादी फिजिकली बिल्डिंग असते की एखादा व्यवसाय कुठेतरी स्थिर असतो आणि ती एखादा ब्युटिक घेऊया किंवा एखादा शूज शॉप घेऊया किंवा एखादा आपण अशी मार्केट प्लेस घेऊया की जिथे क्लॉथचे बिझनेस होतात की ती फिजिकली स्वरूपात उपलब्ध असतात, लोक तिथे एंट्री करतात, त्याला भेट देतात आणि त्याच्या माध्यमातून लोक खरेदी करतात. परंतु तुमचा बिझनेस हा ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची एक ऑनलाईन मार्केट प्लेस त्याच्यासाठी तयार करावी लागणार आहे. जसे की उदाहरणार्थ फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, याच्या माध्यमातून त्याच्यासाठी तुम्हाला जे काय आहे वेबसाईट और ऑनलाईन मार्केट प्लेस फ्लिपकार्ट आणि अमेझॉन. नंतर आहे तुमचं युजर फ्रेंडली डिझाईन. तुम्हाला जे काही खरेदीदार किंवा जे काही ग्राहक आहे त्यांच्यासाठी एक अनुकूल डिझाईन तयार करावी लागणार आहे की त्याच्या माध्यमातून तुमची वेबसाईट काय आहे, कोणती आहे आणि त्याच्यामध्ये एंटर करण्यासाठी किंवा जे नेव्हिगेशन समजण्यासाठी किंवा तिचा वापर करण्यासाठी लोकांना एक सोप्यातली सोपं म्हणजे झालं पाहिजे की लोकांना ती वापरणं सोपी असली पाहिजे, ती तिच्यामध्ये एक स्पष्टता असली पाहिजे आणि ती रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे की जेणेकरून ते ऍप लोक वापरतायत किंवा ती वेबसाईट लोक वापरतायत तर त्याच्यामध्ये लोकांना प्रॉब्लेम नको यायला. वापर करताना समजतील असं स्पष्ट आणि संक्षिप्त सूचना आणि माहिती त्याच्यामध्ये प्रदान करणे महत्वाचे आहे. नेक्स्ट आहे तुमचे इझी नेव्हिगेशन आणि चेकआउट. म्हणजेच तुमचे नेव्हिगेशन हे सोपे असले पाहिजे, चेकआउट हे असले पाहिजे. सोपे नेव्हिगेशन म्हणजे तुमची वेबसाईट किंवा तुमचे ऍप वापर करताना हवी असलेली माहिती, उत्पादने सहजपणे शोधता येणे. आणि सोपे चेकआउट म्हणजेच खरेदीची प्रक्रिया पटकन, जलद आणि सुलभतेने आणि कमी पायऱ्यांमध्ये पूर्ण होणे. या दोन्ही गोष्टी वापरकर्त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी अत्यंत महत्वाच्या असतात, विशेषतः ई कॉमर्स मध्ये. तरच म्हणजे लोकांना प्रॉब्लेम नाही आला एखादी वेबसाईट ओपन करण्यामध्ये, तिच्या मध्ये आतमध्ये एंटर करण्यामध्ये, तिचे नेव्हिगेशन बघण्यामध्ये. तर लोक तिला आणि तिचा जर रिस्पॉन्स ग्राहकांप्रती चांगला असला तर लोक त्याला पसंती देतात आणि त्या नेव्हिगेशनचे आणि चेकआउटचे चेकआउट लोक यूज करतात. त्यानंतर आहे सिक्युअर्ड पेमेंट ऑप्शन. सिक्युअर्ड पेमेंट ऑप्शन म्हणजे सुरक्षित पेमेंट पर्याय. सुरक्षित पेमेंट पर्याय म्हणजे अशी डिजिटल पद्धत आहे जी वैयक्तिक माहितीला आणि फसवणूक आणि अनधिकृत ऍक्सेस पासून जी वाचवत असते, अशी सिक्युअर्ड पेमेंट पद्धती असते. जी ओळख पडताळणी, एन्क्रिप्शन, नियमित व्यवहार देखरेख यांच्यासारखे उपाय त्याच्यावर वापरले जातात. सुरक्षित पेमेंट पर्यायांमध्ये UPI, डिजिटल वॉलेट आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरणे यांचा देखील समावेश होतो, ज्यात अतिरिक्त सुरक्षितता म्हणून OTP किंवा पिनचा देखील वापर त्याच्यामध्ये केला जातो. आता UPI म्हणजे तुम्ही नेहमीच्याच वापरामध्ये तुमचे UPI असणारच की तुम्ही साधा भाजीपाला किंवा तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये, ग्रोसरीमध्ये जरी तुम्ही गेलात, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तुम्ही आजकाल सहजपणे UPIचा स्कॅन कोड वापरून तुम्ही UPI स्कॅन कोड वापरून तुम्ही पेमेंट करता आहात किंवा पेमेंट घेता आहात. नेक्स्ट आहे तुमचं, त्यामुळे पेमेंट करण्याची ही देखील एक सिक्युअर्ड पेमेंट ऑप्शन आहे. त्यानंतर आहे तुमचं की डिजिटल मार्केटिंग फॉर ई कॉमर्स. तुमचं डिजिटल मार्केटिंग फॉर ई कॉमर्स म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय किती चांगल्या पद्धतीने करू शकता हे याच्यामध्ये दिलेलं आहे. फर्स्ट आहे तुमचं सोशल मीडिया प्रमोशन, सेकंड आहे तुमचं गुगल ऍड्स, थर्ड आहे तुमचं ईमेल मार्केटिंग आणि फोर्थ आहे तुमचं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. सोशल मीडिया प्रमोशन म्हणजे आजकाल विद्यार्थी मित्रमैत्रिणी, तुम्हाला हे तर वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्ही इंस्टाग्राम वापरताय, फेसबुक वापरताय, ट्विटर वापरताय, बऱ्याच गोष्टी तुम्ही वापरतायत, फेसबुक, इंस्टाग्राम, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लोकांनी स्वतः लॉन्च केलेला ई कॉमर्सच्या माध्यमातून लॉन्च केलेला बिझनेस तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांची ऍड दिसते, त्यांची मार्केटिंग दिसते. तसंच तुम्ही स्वतःच्या एखाद्या प्रोडक्ट बद्दल पण त्या गोष्टींवर तिथे मार्केटिंग करू शकतात, सोशल मीडियावर तुम्ही मार्केटिंग करू शकतात, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकास तुम्हाला त्याचा ग्राहकांचा फीडबॅक तुम्हाला तिथे किंवा सपोर्ट तुम्हाला तिथे मिळेल. तुमच्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तुम्ही नक्की वापर करा आणि यामध्ये आकर्षक कंटेंट तयार करा. लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात करणे आणि ग्राहकांशी संवाद साधून विश्वास निर्माण करणे यांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. त्याच्यानंतर आहे सेकंड म्हणजे गुगल ऍड्स. गुगल ऍड्स म्हणजे गुगल जाहिराती किंवा गुगल ऍडवर्ड हे एक ऑनलाईन जाहिरात व्यासपीठ आहे, ज्याचा वापर करून व्यवसाय गुगल शोध इंजिन किंवा युट्यूब किंवा भागीदार वेबसाईट आणि गुगल सेवांवर आपली उत्पादने आणि सेवांची जाहिरात करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील गुगलवर त्याची जाहिरात ऍड्स करू शकतात. व्यवसायांना त्यांच्या लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास, वेबसाईटवर अधिक ट्रॅफिक आणण्यास आणि ब्रँड जागरूकता वाढविण्यास आणि विक्री वाढवण्यास गुगल जाहिरात तुम्हाला नक्कीच मदत करत असते. तुमचा नेक्स्ट कंटेंट आहे ईमेल मार्केटिंग. आता ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? व्यवसायाने आजकाल ईमेल मार्केटिंगवर जास्त आपण ईमेल मार्केटिंगचा कुठलाही व्यवसाय वापर करताना दिसतो. बघा मुलांना, विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पर्सनल ईमेल देखील आहे त्याच्यावर बघा आपले स्वतःचे पर्सनल इनबॉक्स मध्ये आलेले मेल कमी आणि तुम्हाला एखाद्या कंपनीचे, एखाद्या व्यवसायाचे, एखाद्या इन्स्टिट्यूटचे जे मेल पडलेले असतात ते मोठ्या प्रमाणात असतात. कारण त्यांच्याकडे तुम्ही जी काही ऑनलाईन माहिती आजकाल भरता आहात त्यात तुमचे ईमेल देतात. त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अशा व्यावसायिकांपर्यंत किंवा अशा इन्फ्लुएन्सर पर्यंत तुम्हाला तुमची मेल त्यांच्याकडे पोहोचलेले असतात आणि त्याच मेलचा यूज करून ते काय करतात, तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. ईमेल मार्केटिंगच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवा किंवा उत्पादने किंवा सेवा आणि व्यावसायिक संदेशाचा प्रचार करण्यासाठी, ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि ब्रँड जागरूकता वाढविण्यासाठी आणि ग्राहकांची निष्ठा निर्माण करण्यासाठी ईमेलचा वापर करणं होय. हे डिजिटल मार्केटिंगचे एक शक्तिशाली माध्यम आहे आणि ज्याचा संभाव्य आणि विद्यमान ग्राहकांना लक्षित संदेश पाठवून त्याच्यासोबत एक कनेक्शन निर्माण केले जातात आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि ऑफर बद्दल समोरच्या व्यक्तीला त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. या प्लॅटफॉर्मचा वापर देखील तुम्ही तुमच्या बिझनेससाठी नक्की करू शकता. आणि नेक्स्ट कंटेंट आहे तुमचं की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. आता हे इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडिया वापरणाऱ्या अशा प्रभावशाली व्यक्तीसोबत किंवा इन्फ्लुएन्सर सोबत सहकार्य करणे. म्हणजे ज्या व्यक्तीला मार्केटिंग बद्दल किंवा सोशल मीडिया बद्दल जास्त माहिती आहे अशा व्यक्तीसोबत आपलं कनेक्शन ठेवून किंवा आपण सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या व्यक्तीसोबत सहकार्य करून आपण त्यांना आपल्या व्यवसायाची किंवा आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्यास भाग पाडणे. ज्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्रात ज्ञान आणि मोठ्या संख्येने अनुयायी असतात अशा मार्फत एखादा ब्रँड किंवा उत्पादन सेवेचा प्रचार करणे होय. त्या तंत्रामुळे ब्रँड आपल्या लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा विश्वास जिंकून विक्री वाढवतात. तर डिजिटल मार्केटिंग फॉर ई कॉमर्स मध्ये साधारणपणे याच्यापेक्षा आणखी जास्त गोष्टींचा पण विचार होऊ शकतो, परंतु सध्या या गोष्टींचा तुमच्या माहितीसाठी ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत की सोशल मीडिया, गुगल ऍड्स, ईमेल मार्केटिंग आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. नेक्स्ट आपण बघणार आहोत पेमेंट आणि डिलिव्हरी सिस्टीम. ई कॉमर्स व्यवसाय तुम्ही करणार आहात, पण ई कॉमर्स व्यवसाय करताना तुम्हाला हे सगळ्या पेमेंटच्या आणि डिलिव्हरी सिस्टीमचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो की तुम्ही लोकांकडनं पेमेंट किंवा कस्टमर कडनं पेमेंट कुठल्या टाइप मध्ये घेणार आहात. मग त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट घेऊ शकता, म्हणजे तुमचे पेमेंटचे ऑनलाईन पेमेंटचे देखील गेटवे आहेत की जसं तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. त्याच पद्धतीने तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी, तुम्ही एखादा तुमचा प्रोडक्ट कुरिअरच्या माध्यमातून, तुम्ही डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून, डिलिव्हरी गर्ल्सच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घरीपर्यंत पोहोचवतात आणि त्याच्याकडनं कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन देखील त्याला देतात की तुम्ही घरी तुमच्या हातात वस्तू मिळाल्यानंतर तुम्ही त्या वस्तूची कॅश त्या व्यक्तीला देऊ शकता. किंवा रिलायबल करिअर पार्टनर्स फॉर शिपिंग, कुरिअरच्या माध्यमातून देखील तुम्ही ते एखादं प्रोडक्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतात. इझी रिटर्न अँड रिफंड पॉलिसी देखील अशा लोकांना, कस्टमरला द्यावी लागते. म्हणजे करणार असेल तर पेमेंटचा ऑप्शन किंवा पेमेंटच्या जे काही प्रकार आहेत ते कॅश ऑन डिलिव्हरी आहे, तुमचे कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, त्याच्यानंतर रिफंडचं ऑप्शन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा बिझनेस सेटअप करताना ह्या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच विचार करावा लागतो. तर तुमचं UPI, सगळ्यात पहिले पेमेंट गेटवे मध्ये तुमचं UPI, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग हे तिन्ही डिजिटल पेमेंटचे एक मार्ग आहेत. UPI हे मोबाईल ऍपद्वारे झटपट पेमेंट करण्यासाठी वापरले जाते, ज्यात तुम्हाला
UPI ID आणि QR कोड वापरता येतो. डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्यामधनं थेट तुमची रक्कम काढते. म्हणजे तुम्ही डेबिट कार्ड आपण म्हणतो ना की स्कॅन केलं की तुमच्या बँक अकाउंट मध्ये जी अमाऊंट असेल त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटची जर तुम्ही वस्तू खरेदी केली असेल तर त्या शिल्लक अमाऊंट मधनं तेवढ्या अमाऊंटचा आपण डेबिट कार्ड मारतो आणि ती तुमची अमाऊंट त्या बँकेमधनं तुमची मायनस होत असते. त्याच पद्धतीने क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला पैसे उधार घेता येतात आणि खरेदीवर रिवॉर्ड्स मिळतात. क्रेडिट कार्ड हे तुम्ही माहित नाही आता सध्या वापरत असाल नाही वापरत असाल कारण एक आपण म्हणतो ना की सिबिल स्कोअर बघून तुम्हाला पण क्रेडिट कार्ड किंवा कर्ज देताना जसं सिबिल स्कोअर बघितला जातो त्याच पद्धतीने क्रेडिट कार्ड पण तुमचा एक स्कोअर बघूनच दिला जातो की तुम्ही त्या क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर ती अमाऊंट त्या बँकेला त्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनला ती परत करणार आहात की नाही त्या आधारावरच तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं जातं की जेणेकरून तुमच्या शिल्लक अमाऊंट तुमच्याकडे काही शिल्लक अमाऊंट नसेल तरी पण तुम्हाला क्रेडिट कार्डची मुभा दिली जाते की तुम्ही इतक्या अमाऊंट पर्यंत क्रेडिट कार्ड वापरू शकतात आणि नेक्स्ट मंथ मध्ये ती अमाऊंट तुम्ही तिथे सबमिट करू शकता. त्याचप्रमाणे त्याच्यावर तुम्हाला रिवॉर्ड देखील मिळतात खरेदीवर. नेट बँकिंग मुळे तुम्हाला लॉग इन करून ऑनलाईन बँकिंग सेवा देखील तुम्ही तिथे वापरू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचं कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन. या ऑप्शन मध्ये तुम्हाला पेमेंटचा हा एक आणखी पर्याय असतो की जेथे ग्राहक वस्तू आणि सेवा खरेदी केल्यानंतर ती वस्तू किंवा सेवा प्रत्यक्ष हातात आल्यावरच त्याचं पेमेंट देतात त्याचे पैसे देतात आधी कोणीही त्याचे पैसे भरत नाही. तर वस्तू मिळवताना डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला रोख चेक किंवा कार्डद्वारे पैसे त्याचे दिले जातात. नेक्स्ट आहे तुमचं शिपिंग साठी विश्वासार्ह कुरिअर भागीदार. शिपिंग साठी अनेक विश्वासार्ह कुरिअर भागीदार आहेत जसे की ब्लू डार्ट, डिलिव्हरी आणि शिप ग्लोबली जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद सुरक्षित वितरण आणि ट्रॅकिंग सेवा देतात. तुमच्या गरजांनुसार उदाहरणार्थ वेळेवर वितरण, ग्राहक सेवा ट्रॅकिंग चांगला भागीदार निवडण्यासाठी तुम्ही त्यांच्या सेवा किमती आणि ग्राहक पुनरावलोकने तपासून आणि मगच तुम्ही त्यांना तुमचा कुरिअरचा भागीदार बनवता. नंतर याच्यामधले काही कुरिअर भागीदारांमधले फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगेल. एक ब्लू डार्ट. ब्लू डार्ट म्हणजे ही एक एक्सप्रेस एअर एकात्मिक वाहतूक वितरण कंपनी आहे जी भारतातील 35,000हून अधिक ठिकाणी सुरक्षित आणि विश्वासार्ह वितरण सेवा देते. म्हणजे जर लांबच्या ठिकाणी किंवा ग्लोबली जर तुम्हाला भारतामध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला तुमची वस्तू किंवा सेवा पोहोचवायची असेल तर तुम्ही ब्लू डार्टचा वापर करू शकता. त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी. ही एक भारतीय लॉजिस्टिक आणि पुरवठा वितरण साखळी आहे जी देशभरात पोहोच आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक तंत्रज्ञान पुरवते. शिप ग्लोबल .in भारतातून आंतरराष्ट्रीय वितरणासाठी हे एक विश्वासार्ह कुरिअर सेवा देखील मानली जाते. हिचा वापर सुद्धा तुम्ही जर एखादा प्रोडक्ट लॉन्च केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या व्यक्तीपर्यंत भारतात ती वस्तू सेवा पुरवायची असेल तर तुम्ही डिलिव्हरी ऍपचा वापर देखील करू शकतात. नंतर आहे रिलायबल इंटरनॅशनल. ही कंपनी भारतातून म्हणजे इंडिया टू ग्लोबल जगभरातील गतव्यवस्थानांवर जलद वितरण आणि सर्वात कमी शिपिंग दरांची हमी देते. म्हणजे कमीत कमी दरामध्ये तुमची वस्तू ती ग्लोबली जर एखाद्या व्यक्तीला पाहिजे असेल समजा इंडियामधनं अमेरिकेमधल्या एखाद्या व्यक्तीला ती सेवा पुरवायची असेल तर कमीत कमी दरामध्ये ती सेवा पुरवली जाते. नेक्स्ट आहे तुमचं सोपी परतावा आणि परतावा धोरण म्हणजे तुमचं इझी रिटर्न आणि रिफंड पॉलिसी की तुम्हाला तुमच्या वस्तूबद्दल एखाद्या ग्राहकाने ती वस्तू खरेदी केली आणि तिचे समजा तिची साईज तिचा कलर किंवा आणखी काही थिंग असेल की त्याला ती आवडली नाही तर तुम्ही ती गोष्ट रिफंड तुमच्याकडे तशी रिफंड पॉलिसी पाहिजे की ती इझी रिटर्न ती होऊ शकते किंवा तसे तुमच्या ऍपमध्ये ऑप्शन पाहिजे की ती वस्तू तुम्हाला किंवा त्या ग्राहकाला रिफंड करता येऊ शकते किंवा त्याचे पैसे तुम्ही रिफंड करू शकता. त्याच्यामुळे ही एक सुलभ प्रक्रिया आहे ज्यामध्ये सहसा वस्तू परत करण्याची निश्चित मुदत, अटी आणि परतावे मिळण्याची पद्धत जेथे स्पष्ट केलेली असते. अशा धोरणांमुळे ग्राहकांचा खरेदीवरील विश्वास वाढतो आणि ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक चांगला देखील होतो. नेक्स्ट आहे तुमचं की तुमचे चॅलेंजेस इन ई कॉमर्स. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो अशी कुठलीच गोष्ट नाही की जिथे तुम्हाला चॅलेंजेस येत नाही. बरोबर की नाही. चॅलेंजेस म्हणजे काय जे आव्हानं असतात तुम्ही कुठलीही गोष्ट करायला घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या आव्हानांना तोंड हे मात्र द्यावंच लागतं सामोरं जावंच लागतं. ई कॉमर्स मधील उच्च स्पर्धेमुळे कंपन्यांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जास्त खर्च येतो, नफा कमी होऊ शकतो आणि बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी उत्कृष्ट उत्पादन, ब्रँडिंग आणि ग्राहक अनुभव आणि सतत नाविन्यपूर्णता यावर लक्ष केंद्रित करावे लागते. हे आव्हान हाताळण्यासाठी डिजिटल मार्केटिंग, SEO, सोशल मीडिया जाहिराती, इन्फ्लुएन्सर आणि प्रभावी सामग्री मार्केटिंगचा वापर करणे आवश्यक आहे.
हाय कॉम्पिटिशन मध्ये. नंतर आहे तुमचे कस्टमर ट्रस्ट आणि सॅटिस्फॅक्शन. कस्टमर ट्रस्ट आणि सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर एखादा प्रोडक्ट लॉन्च करणार असेल तर तुम्हाला कस्टमरचा ट्रस्ट हा मिळवावाच लागतो, त्यांना सॅटिस्फॅक्शन द्यावंच लागते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जर तुमची एखादी वस्तू खरेदी केली आणि त्यांना आणि ती चांगली निघाली, समजा रिफंडची सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असेल, चेंजिंगची सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असेल, तर त्यांना त्या एक प्रमाणामध्ये तुमच्यावर ट्रस्ट बसतो, त्यांना तुमच्या वस्तूबद्दल सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळते. म्हणजे याच्यामध्ये ई कॉमर्स मध्ये ग्राहकांचा विश्वास जिंकणे आणि त्यांना समाधान राखणे हे वैयक्तिक संपर्काच्या अभावामुळे मोठे आव्हान आहे, की ते ऑनलाईन फिजिकली न होता ते ऑनलाईन मार्केटिंग होत असते. त्याच्यामुळे लोक डगमगतात वस्तू खरेदी करताना. त्यामुळे हे देखील एक महत्वाची गोष्ट आहे, की चुकीची उत्पादने, वितरणातील विलंब, सदोष ग्राहक सेवा, डेटा सुरक्षा नसणे आणि पेमेंट प्रक्रियेतील समस्या यासारख्या कारणांमुळे ग्राहकांचा ऑनलाईन गोष्टींवरचा विश्वास कमी होत असतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी कंपन्यांनी एक पारदर्शकता, संवाद, जलद ग्राहक सेवा, सुरक्षित पेमेंट पर्याय आणि अचूक उत्पादनांचे वर्णन देणे एकदम आवश्यक झालेले आहे. नेक्स्ट आहे तुमचं लॉजिस्टिक. मॅनेजिंग लॉजिस्टिक आणि रिटर्न्स म्हणजेच लॉजिस्टिक आणि परतावा व्यवस्थापित करणे. ई कॉमर्स मध्ये लॉजिस्टिक आणि रिटर्न व्यवस्थापित करणे हे देखील एक मोठे आव्हान आहे, कारण त्यात वेळेवर, किफायतशीर आणि वितरण सुनिश्चित करणे, उच्च परतावा दरांमुळे रिव्हर्स लॉजिस्टिक हाताळणे, कार्यक्षम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे आणि शेवटच्या मैलावरील वितरण व्यवस्थापित करणे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे यांचा देखील इथे समावेश होतो. लास्ट कंटेन आहे तो तुमचा सायबर सिक्युरिटी आणि रिस्क. सायबर सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि धोके. जर तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करणार आहात, ऑनलाईन तुमचे प्रोडक्ट लॉन्च करणार आहेत, तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायला हवी. हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ई कॉमर्स मधलं, की ई कॉमर्स मधील सायबर सुरक्षा. ई कॉमर्स मधनं सायबर सुरक्षा ही आर्थिक फसवणूक, क्रेडिट कार्ड माहितीची चोरी, बनावट रिटर्न्स, क्रूर फोर्स हल्ले, फिशिंग, रॅन्समेवर आणि पुरवठा साखळी हल्ले यांचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो. या धोक्यांचा सामना करण्यासाठी व्यवसायांनी मजबूत सुरक्षा उपाययोजना करणे, ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण करणे आणि सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धोक्यांसाठी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे तुमचे की कन्क्लुजन आणि मोटिवेशन. म्हणजेच ई कॉमर्स व्यवसायामध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा, त्याच्यामध्ये असलेले चॅलेंजेस, त्याच्यातले सायबर सिक्युरिटी, त्याच्यातलं पेमेंट इश्यू, हे सगळं बघून झाल्यानंतर ई कॉमर्स म्हणजे नक्कीच ई कॉमर्स मध्ये नक्कीच आपण व्यवसाय करू शकतो का, याच्याबद्दलचे काही निष्कर्ष आणि प्रेरणा मी तुम्हाला शेअर करते. ई कॉमर्स ही एक वाढती संधी आहे. ई कॉमर्स इज अ ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी. त्यामध्ये विथ स्मॉल इन्व्हेस्टमेंट आणि बिग रिच इज पॉसिबल. म्हणजेच लहान गुंतवणुकीतून मोठी पोहोच नक्कीच शक्य आहे. ई कॉमर्सच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करा, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करा आणि जास्तीत जास्त किंवा मोठ्या स्टेजवर तुम्ही त्याच्या माध्यमातून पोहोचू शकता. सध्या ई कॉमर्सची वाढती संधी आहे. म्हणजे ई कॉमर्सच्या माध्यमातून लोक ई कॉमर्सला जास्त आपण काय म्हणतो की त्याला चॅलेंजेस जरी त्याला असले तरी ई कॉमर्स कडे वाढता कल लोकांचा आहे. जास्तीत जास्त खरेदी आणि जास्तीत जास्त पसंती लोक ई कॉमर्सला देतात. त्याच्यामुळे तुमची लहान गुंतवणूक आणि मोठी पोहोच त्याच्यातून नक्कीच शक्य होते. तुम्ही योग्य प्रोडक्ट दिले, राईट प्रोडक्ट दिले आणि प्लस त्याच्याबरोबर स्मार्ट मार्केटिंग केली तर सक्सेस नक्कीच तुमच्या हातात आहे. म्हणजे नक्कीच यश तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे स्टार्ट स्मॉल आणि थिंक बिग, ग्रो डिजिटल. लहान सुरुवात करा, मोठे विचार करा आणि डिजिटल विकास नक्कीच तुमचा होणार. ई कॉमर्स खरोखरच एक वाढती संधी आहे, कारण इंटरनेटचा वापर जास्त होत आहे. स्मार्ट मोड आणि परवडणाऱ्या डेटा प्लॅन्समुळे ही क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांपर्यंत व्यवसायांना पोहोचता येते, विक्री वाढवता येते आणि पारंपरिक बाजारपेठेच्या तुलनेत कमी भांडवल, कमी वेळात व्यवसाय सुरू करता येतो. यातून ई कॉमर्स हे उत्तम संधीचे क्षेत्र बनले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की चांगले उत्पादन घ्या, नक्की चांगले स्मार्ट मार्केटिंग करा आणि यश नक्कीच तुमच्या हातात आहे. लहान सुरुवात करा आणि मोठे विचार करा. याचाच अर्थ या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा डिजिटली उपयोग करा. यात सुरुवात करण्यासाठी अडथळे दूर करणे, ध्येयांचा विस्तार करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाढ साधणे या गोष्टींचा देखील समावेश होतो. याचाच अर्थ जर तुम्हाला सक्सेसफुल बिझनेस पर्सन लिस्ट मध्ये जर तुम्हाला स्वतःचे नाव कमवायचे असेल किंवा समाविष्ट करायचे असेल, तर ह्यात दिलेला माझ्याकडनं दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि जाता जाता मी तुम्हाला सक्सेसफुल बिझनेस पर्सन म्हणजे
आज हे तुमच्या समोर मी काही एक छोट्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल बिझनेस पर्सन ठेवलेले आहेत, की जे कमीत कमी असं नाही म्हणणार मी, की त्यांनी कमीत कमी मेहनत केली. त्यांची मेहनत नक्कीच जास्तीत जास्त आहे, परंतु ई कॉमर्सच्या माध्यमातून किंवा फिजिकल माध्यमातून त्यांनी आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज हे समोर असलेले प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला माहीत आहे. तुम्ही त्यांचे ओनर देखील थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला माहीत आहे, की त्यांनी सुरुवात कशी केली आणि त्यांचा शेवट तर नाही म्हणता येणार, पण त्यांनी नक्कीच एक हा मोठी झेप याच्या माध्यमातून घेतलेली आहे. जसे की पहिलं प्रोडक्ट आहे तुमचं ममा अर्थ. ममा अर्थचे जे काही ओनर आहे तुमचे गझल अलग आणि वरुण अलग. जे ऑफिशियली ममा अर्थ लॉन्च झाला तो 2016 मध्ये लॉन्च झाला आणि आज तुम्ही बघता आहात ममा अर्थचे प्रोडक्ट हे घराघरामध्ये पोहोचलेले आहेत. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा ममा अर्थ आले त्यावेळेला कदाचित मे बी एक आपण असं म्हणूया की एक 90% किंवा एक 40% लोकांनाही त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण आज ममा अर्थ घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळीच लोक ममा अर्थचे प्रोडक्ट आज वापरत आहेत. Amazon ओनर म्हणजे जेफ बेझोस, द लार्जेस्ट इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर इट इज द फाउंडर. हे जे काही फाउंडर आहे जेफ बेझोस अमेझॉन आपण बघतो आहे की 1994 पासून अमेझॉन स्टार्ट झालेला आहे, की जेव्हा इंटरनेट आपल्या भारतामध्ये नुकतंच आलेलं होतं तेव्हापासून अमेझॉनची सुरुवात झालेली आहे. आणि अमेझॉन आज एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून आज तुमच्या समोर उभे आहे, की तुम्ही त्याच्यावर अगदी ग्रॉसरी पासून अगदी म्हणजे तुम्ही कपडे घ्या, काहीही तुम्ही शूज रॅक वगैरे तुम्ही काहीही टाकलं तर अमेझॉनवर आज तुम्हाला उपलब्ध आहे. ओएलएक्स बद्दल मी तुम्हाला अगोदरच माहिती दिलेली आहे, की ओएलएक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळच्या सेकंड हँड वस्तू तिथे म्हणजे विक्रीसाठी सेल करण्यासाठी किंवा पर्चेसिंग करण्यासाठी तुम्ही ओएलएक्सचा वापर करतात. ओएलएक्सचे ओनर जे काय आहे अमित कुमार, त्यांनी 2009 मध्ये ओएलएक्स हा लॉन्च झाला आहे. आणि आज तुम्ही बघत आहात की ओएलएक्स देखील चांगल्या प्रमाणात प्रगती करत आहे. आणि त्यानंतर आहे लास्ट बोट. यांना तर तुम्ही सगळेजण ओळखतच असाल, की बोटचे जे ओनर आहेत ते म्हणजे अमन गुप्ता, जे काही जजेस आहेत की जे ऑन द इंडियन रियालिटी शो शार्क टँक इंडिया विच वॉज सिग्निफिकंटली रेज हिज पब्लिक प्रोफाईल. यांच्याबद्दल कुणाला माहित नाही की जे अमन गुप्ता आहेत, की ते अमन गुप्ता एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज शार्क टँकच्या माध्यमातून लोकांना, जे लोक नवीन व्यवसाय किंवा जी आपण असं म्हणू विद्यार्थी किंवा जी यंग जनरेशन आहे की जे नवीन व्यवसाय सुरू करण्यामध्ये इच्छुक आहात, की ज्यांनी ऑलरेडी स्टार्टअप केलेला आहे परंतु त्यांना आणखी फायनान्सची गरज आहे, तिथे नक्कीच हे त्यांना मदतीचा हात देतात. त्याचप्रमाणे ही स्लाइड तुमच्या समोर दिसते आहे, की फ्रॉम झिरो टू हिरो. यांनी झिरो मधनच आज हिरो होण्याचं म्हणजे त्यावेळेला त्यांनी हिरो होण्याचं स्वप्न बघितलं. त्यावेळेला आधी ते झिरोच होते आणि आज ते हिरो झालेले आहेत, कारण त्यांच्या आपण एक म्हणतो ना की त्याच्यासाठी त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे, खूप वर्ष घालवलेली आहेत. आणि हे सगळे इन्स्पायरिंग हिरोज तुमच्या समोर आणि इन्स्पायरिंग स्टोरीज आज तुमच्या समोर उभं आहेत. यांच्यामधल्याच उद्या तुम्ही एक होणार आहात अशी नक्कीच आशा व्यक्त करते आणि येथेच थांबते. धन्यवाद.